फक्त चंदू चव्हाणला संपवून द्या। दोनच चान्स आहे तुमच्याजवळ। आझाद मैदानला देवेंद्र फडणवीस जर जवानाला न्याय देत नसणार तर त्यांनी राजीनामा देऊन द्यावा आणि सोडून द्यावं ते मंत्रिपद। तुमच्यामध्ये ताकद नसणार जवानांचा शोषण रोखायची तर राजीनामा देऊन द्या आणि बंद करा तुमचा राजनीतीचा खेळ, हा ड्रामा। इथं एक जवान जे 17 वर्षापासून पीडित आहे त्याचा कलंक मिटवण्यासाठी निघालेले 15 लाखाच्या वर आकडा आहे, ज्यांचा आकडा सरकार सांगत नाहीये। आणि हा 2 वर्षाचा मुलगा हा कलंक मिटवण्यासाठी तुम्हाला विचारलेले प्रश्न, म्हणून याद ठेव ज्या गोष्टीला या चंदू चव्हाण माग हटणार नाही। या तर पाकिस्तानमध्येच मरू द्यायला पाहिजे याला। पाकिस्तानाहून सीमा जर आली तिला तुम्ही तिकीट देतायत, तिला नोकऱ्यांची ऑफर भेटते, पण जो देशाचा सैनिक देशभक्ती करतो त्याला आतंकवादी बनवतायत तुम्ही। देशाच्या जवानांना राज्यामध्ये 2 लाखाच्या वर आकडा आहे, त्याचा आकडा सरकार सांगत नाहीये। आणि हे आमदार खासदार हे 1500 रुपयामध्ये जे विकलेत ना, आपण लोकांना सांगू इच्छितो प्रत्येक लोकांनी हा व्हिडिओ पाठवा त्यांच्यापर्यंत जे कार्यकर्ता बनलेले आहेत। 1500 रुपयामध्ये पाट्या खातो आपण आणि वोट बँकिंग करतो, हे डोक्यात घालून घ्या। आज आम्ही भीक मागतोय, उद्या तुम्ही भीक मागणार आहे, याद ठेव जा। जय हिंद, वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय।